आदर्श मैत्री फाउंडेशन तर्फे दिवाळीनिमित्त अनोखा उपक्रम घेण्यात आला। आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीने कुष्ठरोगी अतिशय राहणाऱ्या नागरिकांबरोबर दिवाळी साजरी करण्यात आली। यासाठी लातूरकरांना घरातील पेपरची रद्दी देण्याचं आवाहन फाउंडेशन तर्फे करण्यात आलं। यातून जवळपास 40 ते 50 क्विंटल रद्दी जमा झाली। त्यानंतर आलेली ही रद्दी विकून त्यात आदर्श मैत्री फाउंडेशननं आणखी रक्कम टाकून जवळपास 300 जणांना दिवाळीचा फराळ तसंच अभ्यंग स्नानाच्या किटचं वाटप केलं। आदर्श मैत्री फाउंडेशन जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। या ओवीप्रमाणे समाजातील उपेक्षित घटकांसाठी सदैव कार्यरत असलेले आदर्श मैत्री फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वैजनाथराव बिराजदार खेड्यातील मोलमजुरी करणाऱ्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेऊन गरिबीचे चटके सोसत शिक्षण घेत असतानाच इयत्ता 7वीच्या वर्गात थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या व्याख्यानाने प्रभावित झाले। पुढे शिक्षण घेत असतानाच वृत्तपत्र वितरण, फोटोग्राफी, पेंटिंग अशी मिळेल ती कामे ते करत अवघ्या 7 मित्रांच्या साथीने आदर्श मैत्री फाउंडेशनची स्थापना करून समाजकार्यात ते सक्रिय झाले। सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असताना आजपर्यंत अनेक गोरगरीब अनाथ विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणासाठी मदत केली। राहण्याची व्यवस्था करणे, सेवालयातील विद्यार्थ्यांसाठी शौचालय बांधकामासाठी मदतही त्यांनी केली। 2 लाखांपेक्षा जास्त रजिस्टर्स, शालेय साहित्याचे वाटप, निसर्ग संवर्धनासोबतच रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, प्रेरणादायी व्याख्यानाचेही आयोजन त्यांनी केले। महिला सक्षमीकरण आदी समाज उपयोगी कार्य तब्बल 350 मित्रांच्या सहाय्यानं 12 जिल्ह्यात चालू असल्याचे आपणास पाहावयास मिळेल। ज्यांच्या संकल्पनेतून हे फाउंडेशन उदयास आले असे संतोष बिराजदार हे विमा क्षेत्रात कार्य करत असताना अवघ्या 11 वर्षांच्या कालावधीमध्ये तेथेही सेवाभाव जपत 8000 पेक्षा जास्त लातूर, पुणे, मुंबईसह परदेशातील विमा ग्राहकास अद्ययावत सेवा पुरवित आहेत। MDRT अमेरिका, COT या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचेही ते मानकरी ठरले। लातूरसह औरंगाबाद, मुंबई, पुणे, गोवा, जयपूर, भुवनेश्वर यासोबत अनेक ठिकाणीही ते सन्मानित झालेले आहेत। परंतु यातही समाधान न मानता व्यवसाय जसा जसा पुढे जाईल तसतशी त्यांची समाजकार्याची आवडही वाढलेली दिसून येत आहे। परंतु याचे सर्व श्रेय ते आपल्या मित्रपरिवारास देतात। मला आदर्श मित्रांची खंबीर साथ लाभत आहे, म्हणूनच हे कार्य वाढत आहे असे ते आवर्जून सांगतात। हे समाजकार्य पुढे नेण्यासाठी, एक आदर्श समाज घडवण्यासाठी आपणही फाउंडेशनच्या कार्यात सहभागी व्हावे असे आव्हान आपणास करण्यात येत आहे। लातूर एक असं नाव ज्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांनाच आत्मीयता आहे। खरं तर लातूरचं जुनं नाव, लातूरचा जुना इतिहास निश्चितच आपल्या सगळ्यांना ऐकायला आवडणारच आहे। खरं तर लत्तूरबद्दल एक आख्यायिका पण आहे। भारतखंडामध्ये, भारतवर्षामध्ये जुन्या काळातली एक आख्यायिका आहे की एखादा मुलगा किंवा मुलगी त्याचं जर कुठंच काही काम होत नसेल, अनेक संघर्ष करून सुद्धा त्याच्या जीवनात अपयश येत असतील तर त्याचे आईवडील महर्षीकडे किंवा संतांकडे घेऊन जायचे त्यांना आणि त्यांना म्हणायचे की आमच्या लेकराचं कुठलंच काम होत नाही, आपण आशीर्वाद द्या। त्यावेळेस ते सद्गुरू महर्षी त्यांना सांगायचे की भारतवर्षामध्ये एक असं गाव आहे ज्याचं नाव लत्तलूर, त्या गावात तुम्ही जा आणि तुमच्या मुलाची किंवा मुलीची जे नशीब आहे, लत म्हणजे आदत, ते नशीब किंवा आदत हे जर सोडायचं असेल तर तुम्ही त्या गावात एक दिवस जाऊन राहा। अशी एक सुवर्णभूमी म्हणजे लातूर। या लातूरचा इतिहास, या लातूरबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत आदर्श मैत्रीच्या या कट्ट्यावरती वि. स. सौताडेकर सर हे इतिहास संशोधक तर आहेतच आहेत, साहित्यिक म्हणून त्यांचे 14 पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत। सामाजिक क्षेत्रात त्यांचं मोठं काम राहिलेलं आहे। 1998 पासून त्यांनी लेखनाची सुरुवात केलेली आहे। सर, मी स्वागत करतो आदर्श मैत्री कट्ट्याच्या आजच्या भागामध्ये। धन्यवाद। माझा पहिलाच प्रश्न आहे की लातूरच्या इतिहासावरती तुम्ही खूप छान असं पुस्तक लिहिलेलं आहे। महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी
त्याचा गौरवही झालेला आहे त्या पुस्तकाचा. त्या पुस्तकाकडे जाण्याच्या अगोदर आपल्या बालपणाविषयी, एकूणच शैक्षणिक वाटचाल आणि तुमच्या कुटुंबाविषयी. ओके. मुळात 200 ते 250 वर्षापूर्वीपासून आम्ही लातूरचे निवासी आहोत आणि लातूरच्या जुन्या गाव भागामध्ये एक प्रचंड मोठा वाडा, सौताडेकर वाडा म्हणून जो ओळखला जातो, या वाड्यामध्येच माझा जन्म झाला आणि बालपणी गेलं. या वाड्यामध्ये पूर्वीपासूनच आमच्या घरामध्ये एक शैक्षणिक आणि सांस्कृतिक वातावरण असल्याकारणानं सातत्यानं या लातूर शहराविषयीच्या आख्यायिका असतील किंवा कथात्मक असतील अशा चर्चा सातत्यानं होत राहायच्या. आणि तेव्हापासूनच वाटायचं की आपण लातूर शहर एक फार मोठं आहे, याच्याविषयी एक कुतूहल सातत्यानं वाढत जायचं. आणि मग ही बालपणाची वाटचाल चालत असतानाच लातूरमध्येच सर्व माझं जवळपास शिक्षण झालं. व्यंकटेश विद्यालय असेल, दयानंद कॉलेज असेल, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय असेल, MA BEd MPhil पर्यंतचा हा प्रवास झाला. पत्रकारिताही म्हणजे BJ मी पदवी प्राप्त केलेली आहे. आणि हे करत असतानाच एक वाडवडिलांच्या पुण्याईच्या सोबत त्यांचे जे संस्कार आहेत, हे संस्कार वृद्धिंगत जर व्हायचे असतील तर आदर्श गुरूंची सुद्धा आवश्यकता असते. आणि तशाच पद्धतीनं आता इतिहासाची आवड जी आहे ती घर जुन्या गावभागात होतं, घराला प्राचीन इतिहास होता. माझ्या घरामध्ये फार मोठ्या प्रमाणात नाटकांच्या तालमी व्हायच्या, स्वातंत्र्य सैनिकांच्या बैठका व्हायच्या. त्यामुळं तुमचे स्वातंत्र्य माझे वडील स्वातंत्र्य सैनिक मुळात, आणि स्वातंत्र्य सैनिक असल्यामुळं त्यांच्या अंगावर 16 गोळ्यांचे व्रण होते, त्याच्यामुळं ते निजाम काळातील सर्व इतिहास सांगायचे. दुसरी गोष्ट, ते आयुर्वेदाचार्य होते. 1952ला उस्मानिया युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबादचे ते आयुर्वेदाचार्य होते. आणि श्रद्धा निकेतन चिकित्सालय म्हणून लातूरच्या गंजगोलाईच्या पूर्व बाजूला आज जिथं अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे आणि आता फ्रूट मार्केट आहे, त्या ठिकाणी त्यांचा दवाखाना होता. 1952 ते 2016 अशी 64 वर्षाची वैद्यकीय सेवा. पहिला टप्पा त्यांच्या आयुष्याचा 1948 पर्यंतचा हा स्वातंत्र्य सैनिक म्हणून गेला. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आयुर्वेदिक सेवा केली. आणि विशेषतः ही आयुर्वेदिक सेवा करत असताना त्यांनी सामाजिक भान ते विसरले नाहीत. कधीही त्यांनी अर्थप्राप्तीचा विचार केला नाही. तुकारामी वृत्तीनं त्यांनी सातत्यानं ही समाजसेवा म्हणून हे आयुर्वेदाचं व्रत त्यांनी स्वीकारलं होतं. अशा कुटुंबात आपली वाटचाल आणि अशा संस्कारामध्ये आपली वाटचाल झाली असल्याकारणानं कदाचित या भागाची किंवा सामाजिक आवड माझ्या मनामध्ये निर्माण झाली असावी. आणि सगळे सुसंस्कृत परिवार म्हणून माझं परिवार म्हणजे आद्य गुरुजी लातूरचे बाबूराव मास्तर सौताडेकर हे माझे पंजोबा. लातूरमधली पहिली शाळा ही माझं घर आहे. सौताडेकर वाड्यामध्ये लातूरची पहिली शाळा झाली. त्याच्यामुळं शैक्षणिक वातावरण तर सांस्कृतिक इतिहास आहे. हो, लातूरच्या इतिहासामध्ये ही पण नोंद असणं आवश्यक आहे 100%. आणि त्याची नोंद बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच पुस्तकांमध्ये विविध साहित्यिकांनी, विविध तज्ज्ञांनी केलेली आहे. अशा परिवारातून मी आलो. आणि दुसरी गोष्ट, इतिहासाकडं वळण्याची प्रेरणा जी मिळाली, आता हे घरचे तर संस्कार होतेच वडिलांचे वगैरे. दुसरी गोष्ट प्रेरणा जी आहे ती मी MAला असताना स्वामी रामन तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची 1994ला स्थापना झाली. आणि डॉक्टर जनार्दन वाघमारे हे संस्थापक कुलगुरू होते. आणि अधिष्ठाता म्हणून डॉक्टर सूर्यनारायणजी रणसुभे, डॉक्टर नागोराव कुंभार ह्या सगळ्या साहित्यिक मंडळींनी एक विचार केला की ही पिढी फक्त पोपटपंची न होता या पिढीला काहीतरी पदवी घेतल्यानंतर काही 4 अक्षरं लिहिता यावीत, म्हणून त्यांनी 100 गुणाचा एक अनिवार्य विषय, प्रकल्प विषय म्हणून ठेवला. आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक काही टेबल वर्क आणि फील्ड वर्क असायचे. मग माझ्यासारख्याला एक आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक विचार केला की आपण टेबल वर्क कशाला करायचं, विद्यापीठाने दिलेल्या यादीतला विषय घ्यायचा नाही, फील्ड वर्क करू आपण. मग फील्ड वर्क करत असताना मला असं वाटलं की आपण लातूरविषयी काहीतरी लिहावं. मी MA हिंदीचा विद्यार्थी, भाषा विषयाचा, मग हिंदीतून इतिहास कसा लिहावा हा एक प्रश्न माझ्यासमोर होता. पण एक जाणतं व्यक्तिमत्व मला गुरु म्हणून लाभलं होतं, डॉक्टर सूर्यनारायणजी रणसुभे सर, एक फार मोठे साहित्यिक. आणि मग मी त्यांच्याकडे हा विषय मांडला की सर, मैं लातूर के इतिहास पर लिखना चाहता हूँ. तर सरांनी मला अशी एक अनुमति दिली की एक तो भी छात्र ऐसा मिला है जो फील्ड वर्क करना चाहता है, मुझे बहुत आनंद हो रहा है, आप लातूर के इतिहास पर लिखो, लेकिन लिखते समय ये याद रखो कि अभी तक लातूर के इतिहास पर एक भी पुस्तक बनी नहीं है. अभी तक लोगों ने लेख यानी कि आर्टिकल तक ही सीमित रहा है लातूर. तो आपको इसमें तकलीफ होगी, लेकिन आपको बहुत बहुत शुभकामनाएं. असं म्हणून त्यांनी मला एक प्रेरित केलं.
आणि मग मी लातूरचे ऐतिहासिक देवस्थान असा विषय मी प्रकल्प विषय म्हणून घेतला. ही सुरुवात म्हणजे 1900 किती साली झाली? 1998 साली तो विषय घेतला. प्रथम वर्षाला तो विषय घ्यावा लागायचा आणि द्वितीय वर्षाला ते सादरीकरण करावं लागायचं. विद्यार्थी असल्यापासूनच तुम्ही या क्षेत्राकडे वळलात की आपल्याला लिहायचंय हो. त्या माध्यमातून इतिहासाचं संशोधन करायचं. हो हो अगदी. आणि हे करत असताना मग मी लातूरच्या ऐतिहासिक देवस्थानांवर लिहित गेलो. अनेक जणांच्या मुलाखती घेतल्या. मग अनेक तज्ज्ञांची नावं, त्याच्यामध्ये इतिहासकार सु ग जोशींचं नाव पुढे आलं, त्यांच्याकडे गेलो. अशी जेवढी तज्ज्ञ मंडळी लातूर शहरात आणि जिल्ह्यात होती, वडिलांच्या परिचयाची काही होती, वडिलांच्या नावाचा खूप मोठ्या प्रमाणात मला फायदा झाला. जेवढी काही ऐतिहासिक देवस्थानं आहेत त्या ठिकाणचे जे काही पुजारी किंवा जुनी जाणती माणसं आहेत त्यांच्याकडे जाण्यासाठी वडिलांच्या नावाचा आणि माझ्या परिवाराच्या आडनावाचा, पंजोबा वडील म्हणजे सगळ्यांच्या म्हणजे परिवाराचा हो, एकंदरीत परिवाराचा एकंदरीत मला खूप फायदा झाला. आणि मग हा फायदा झाला असल्यामुळं तिथं मला ते मन मोकळेपणाने ती माहिती सांगायला लागली. लोक खूप त्रास झाला, परंतु नमो नमो म्हणता हा प्रकल्प पूर्ण झाला आणि विद्यापीठामध्ये तो प्रकल्प प्रथम आला. प्रथम आल्यानंतर डॉक्टर सूर्यनारायणजी रणसुभे सरांना एका प्राध्यापकाचा फोन आला की हा जो प्रकल्प तुमच्या विद्यार्थ्यांनी लिहिला आहे तर हा प्रकाशित झाला पाहिजे. तो जर प्रकाशित करायला तयार नसेल तर मी प्रकाशित करतो असं त्यांनी सांगितलं. पण रणसुभे सरांनी माझ्या परस्पर सांगून टाकले की नाही, वो छात्र ही प्रकाशित करणेवाला आहे. आणि मी एमफिलला होतो त्यावेळेला. मग एमफिलच्या वर्गातून मला सरांनी बोलून घेतलं. सर उपप्राचार्य होते दयानंद महाविद्यालयाचे. आणि सरांनी मला सांगितलं की जो आपने प्रकल्प लिखा है वो प्रकल्प कागजों पर न रह के उसका पुस्तक स्वरूप में आप उसका विमोचन कीजिए. असं म्हणल्यानंतर मला एक हादरा बसला की मी आणि लेखक होऊ शकतो का. विद्यार्थी दशेत उपप्राचार्य असलेले एक व्यक्तिमत्व आम्हाला सांगते आणि हां. आम्ही या पद्धतीने काय करत आता त्याच्यामध्ये हो ना, मार्क काढायचा. हो ना. मग मला एक आश्चर्याचा धक्काच बसला. परंतु सरांनी अशा पद्धतीचं मोटिवेट केलं की एक शब्द मला चांगला आठवतो. त्यांचं एक वाक्य होतं की मुझे विश्वास है लातूर की जनता इसको बहुत अप्रिशिएट करेगी, बहुत बिकेगी तुम्हारी पुस्तक. एक 16 पन्ने की, 32 पन्ने की, 64 पन्ने की आप पुस्तक लिखी, ऐसा उन्होंने कहा था. म्हणून ती जी प्रेरणा घेऊन मी निघालो खरंही झालं आणि ते खरं झालं. आणि मग त्याच्यात मला असं वाटलं की हे प्रकल्प विषयापुरतं आपण लिहिलं, याच्यात आणखी संशोधन करावं. मग याच्यात आणखी संशोधन मी केलं आणि मग सुंदर अशा पद्धतीची लातूर काल आणि आज ही पहिलं पुस्तक माझं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गवासी विलासरावजी देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते 2003ला प्रकाशित झालं. आणि तिथून मी पुन्हा साहित्य क्षेत्रामध्ये कधी पाठीमागं वळून पाहिलं नाही. आणि आतापर्यंत 14पेक्षा जास्त अधिक पुस्तकं तुमची प्रकाशित. हो हो. माझा पुढला प्रश्न असणार आहे, खरं तर हे सगळं संशोधन वगैरे चालू करत असताना सगळ्यात सुरुवातीचा जो ज्याला रेफरल पॉईंट म्हणतो की जिथनं तुम्ही सुरुवात अगदी. केली लातूरच्या इतिहासाबद्दल संशोधन करायला, येस, तर त्या रेफरल पॉईंट ती सुरुवात त्याबद्दल आपण सांगा. सुरुवात अशी झाली की ऐतिहासिक देवस्थान असा जरी विषय मी घेतलेला असेल तर सुरुवातीला आपल्याला लातूर शहराची पार्श्वभूमी सांगावी लागते. मग ती ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगत असताना मग मला अगोदर लातूर हे नाव कसं पडलं, हेच नाव पूर्वीपासून आहे का, लातूरला आणखी ग्रामनामं होती, त्याला ग्रामनाम असा शब्दप्रयोग आहे. आणि मग ज्यावेळेला मी इतिहास शोधत गेलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की ह्या लातूरला, या लातूर या नावापूर्वी जवळपास 14 नावं होती. आणि मग ते लतनूर असतील, आपण उल्लेख केला, लत्तलौर आहे, लत्तलूरू आहे, रट्टनौर आहे, रट्टनूरू आहे, सतनूरू आहे, सतनोर आहे. मग रत्नापूर महात्म्याच्या माध्यमातून कृतयुगामध्ये त्याला सत्यपूर आहे, हां, त्रेतायुगामध्ये त्याला मधुपूर असं नाव आहे, द्वापार युगामध्ये त्याला रत्नापूर असं नाव आहे, आणि पुन्हा कलयुगामध्ये लातूर किंवा लातूर अशा पद्धतीचा शब्दप्रयोग. म्हणजे लातूर ग्रामनामाची उत्पत्ती कशा पद्धतीनं झाली, कोणत्या काळामध्ये, कोणत्या शिलालेखामध्ये. विशेषतः कसा आहे की कुठलाही इतिहास हा शिलालेख, ताम्रपट आणि प्राचीन ग्रंथामध्ये लिहिलेला असतो. आणि हे मराठी, कानडी आणि संस्कृत शिलालेखामध्ये लातूरचं नाव वेगवेगळ्या शिलालेखांमध्ये आलेलं आहे. प्रथमतः जर आपल्याला जर काही संदर्भ जर द्यायचे असतील तर आपल्याला एक शिलालेख असा पाहायला मिळतो की इसवी सनाच्या 13व्या शतकामध्ये लिहिला गेलेला तो 12व्या शतकामध्ये लिहिला गेलेला शिलालेख आहे. तो नागपूरच्या सीताबर्डी या ठिकाणी शिलालेख आहे. तो इथून तिथं, हां, तिथं जाऊ. म्हणजे लातूरचा साठी मला नागपूरला जावं लागलं, मला पुण्याला जावं लागलं. त्याचं कारण असं
की तोच शिलालेख म्हणजे ट्रॅव्हल करत करत काही लोकांनी समजा इथनं घेऊन तिथं गेले असतील आणि त्या ठिकाणी मग तिथं आहे शिलालेख म्हणून मग तिथं अभ्यासासाठी तुम्ही गेलात. नाही, तसं झालेलं नाही. आता नागपूरच्या शिलालेखाविषयी जर सांगायचं म्हटलं तर मी ते पुढं घेणार होतो, पण राष्ट्रकूट राजे जे आहेत, लातूरला ज्या राजवटी झाल्या, बरोबर, हां, ही पहिली राजवट, आता ही लातूरची नावं झाली. पहिली राजवट लातूरला सातवाहन राजवट झाली. ती इसवी सन पूर्व 250 ते इसवी सन 250 अशा पद्धतीची राजवट, सातवाहनांची राजवट होती. ते आपण पुढल्या सेगमेंटमध्ये हो. आता नागपूरचं हां, हे राष्ट्रकूट राजे जे होते त्यांच्यानंतरची जी राजवट होती ती राष्ट्रकूटांची राजवट होती. आणि इथले राष्ट्रकूट राजे हे तिकडे गेले, नागपूरला, अच्छा, विदर्भामध्ये गेले आणि तिथं तो शिलालेख त्यांनी कोरविला आणि त्याच्यामध्ये लातूरचं नाव आलं. हां, म्हणून आपल्याला तो शिलालेख पाहण्यासाठी आणि तिथल्या नोंदी पाहण्यासाठी आपल्याला नागपूरला जावं लागलं. आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसराही शिलालेख या ठिकाणी आहे, त्याचं वर्णन आपण पुढच्या ह्याच्यामध्ये आपण घेऊया. साधारणतः काही दशकापूर्वी लातूर हा जिल्हा झाला. पूर्वी तो तालुका होता आणि एक गाव. पण तसं न बघता तसं त्याचा इतिहास ज्यावेळेस आपण काढलात, हजारो वर्षापूर्वीचा तो इतिहास आपल्या समोर आला. अगदी याची सुरुवातच करूया. लातूरची खरी सुरुवात इसवी सन पूर्व म्हणा किंवा किती हजार वर्षापूर्वी तुमच्या संशोधनामध्ये तुम्हाला आढळली? सुरुवातीला ज्ञात इतिहास म्हणून आपण सातवाहन काळापासून आपण मानतो, कारण सातवाहन काळापासून तो आपल्याला क्रमशः इतिहास आपल्याला सापडतो. एव्हिडन्स आहेत. हो, एव्हिडन्स आहेत. 1974 साली काय झालं की धनेगाव डॅमचं काम सुरू झालं, धनेगाव धरणाचं काम सुरू झालं आणि मांजरा पट्टा जो आहे, मांजरा नदीचा जो परिसर आहे, त्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात खोदकाम झालं. मग या खोदकामामध्ये काही पानगेंडे, रानटी घोडे, म्हैस, बैल, रानडुक्कर, काळवीट अशा पद्धतींच्या प्राण्यांची काही अस्थी म्हणजे काही अवशेष सापडले, हाडं सापडली. आणि मग ती हाडं त्या उत्खननामध्ये सापडल्यानंतर पूर्वीपासून माहीत होतं की ही प्राचीन भूमी आहे, म्हणून ती हाडं उत्खननात सापडलेली जी आहे ती संशोधन शाळेकडे पाठवण्यात आली. आणि त्याचा ज्यावेळेला अहवाल आला, त्या अहवालाने ते आपल्याला असं समजलं की ही प्राण्यांची अश्म जी आहेत, हाडं जी आहेत ना, हे पाषाण युगातली आहेत, अश्म पाषाण युगातली आहेत. आणि मग ही पाषाण युगातली, अर्थात त्याचं जर आपल्याला जर कालावधी जर सांगायचं असेल तर 30,000 ते 50,000 वर्षापूर्वी या ठिकाणी लोकवस्ती होती, याचा तो पुरावा ठरला. मांजरा नदी ही प्राचीन नदी आहे, त्या नदीला सुद्धा मंजरा, वज्जुला, वंजरा अशा पद्धतीची नावं होती. पूर्वीचे लोक ही आपली लोकवस्ती ही नदीच्या तीरावर करायची पाण्यामुळं. त्यामुळं ही जी प्राणी आहेत ते नदीच्या तीरावरच होते. आणि आश्मयुगामध्ये जे हत्यारं बनवण्यासाठी दगड वापरला जायचा, तो मांजरा नदीतला जो दगड होता तो हत्यारं बनवण्यासाठी अत्यंत सुबक अशा पद्धतीचा होता. त्याचेही उल्लेख आपल्याला नंतर सापडले. त्यावरून आपल्याला लातूरची लोकवस्ती ही, त्याच्यानंतरसुद्धा हरवडी म्हणून इथं 8 किलोमीटर अंतरावर आपल्या लातूरपासून महापूरच्या पलीकडे गाव आहे, त्या ठिकाणीसुद्धा मांजरा नदीच्या काठावर असलेलं हे हरवडी गाव आहे. तिथं एक उत्खनन झालेलं असताना, एक विहीर खोदत असताना त्या ठिकाणीसुद्धा काही हस्तिदंती शलाका आणि काही प्राण्यांचे अवशेष सापडले. ते सुद्धा अवशेष त्याचेच समकालीन सापडले. याचा अर्थ असा होतो की लातूरमध्ये 30 ते 50,000 वर्षापूर्वीची लोकवस्ती होती, हे त्याच्यावरून आपल्याला संशोधकांनी सिद्ध केलं आहे. ते आता हे 30 ते 50,000 वर्षापूर्वीचा हा स्पॅन जो प्रूव्ह झालाय, जो त्याचा रेकॉर्ड आहे, या सगळ्या गोष्टी, ही झाली सुरुवात. धर्मग्रंथामध्ये काय आढळतं? धर्मग्रंथानुसार असं आहे की कुठल्याही गावाचा किंवा शहराचा इतिहास हा एक तर इतिहास म्हणजे ज्याला संदर्भ असतो, शिलालेख, ताम्रपट किंवा प्राचीन ग्रंथ, आणि काही धार्मिक पुराणं ज्याला पोत्या असं म्हणतो, त्याचा संदर्भ नसतो पण आख्यायिकेवर आधारित असतो किंवा धर्माच्या दृष्टिकोनातून तो लिहिलेला असतो. अशा पद्धतीचं आपल्या इथं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे द्वापर युगामध्ये आपल्या लातूरचं नाव रत्नापूर होतं आणि ह्या रत्नापूरचं रत्नापूर महात्म्य म्हणून एक धर्मग्रंथ होता लातूरचा. आपलं देवस्थान पण आहे लातूरमध्ये, देवस्थान त्याच्याच नावानेच आहे, रत्नेश्वर देवस्थान जे आहे त्याच्याच नावावर आहे आणि त्याच नावावर पुन्हा रत्नापूर नगरीसुद्धा आहे. आज जरी आपण जुन्या गावभागामध्ये पाहिलं तर रत्नापूर चौक आहे, तर ती रत्नापूर नावाचीच ती महती किंवा प्रचिती येते रत्नेश्वर आणि रत्नापूर चौकामुळं.
तर त्या रत्नापूर महात्म्यामध्ये ह्या लातूरच्या परिसराचा इतिहास लिहिला आहे. तो स्कंद पुराणाचा एक भाग म्हणून त्या रत्नापूर महात्म्याकडे पाहिलं जातं. आणि रत्नापूर महात्म्यामध्ये अत्यंत दुर्मिळ अशा पद्धतीची माहिती आहे. ते एक संस्कृत श्लोकांची 2 प्रतीमध्ये, म्हणजे एक अर्धी प्रत वेगळीकडे सापडली, दुसरी अर्धी प्रत दुसरीकडे सापडली, त्याचं एकीकरण करण्यात आलं आणि त्याच्या माध्यमातून असं सांगितलं आहे की लातूरची नावं तर त्या ठिकाणी आलीच, परंतु लातूर येथील काही देवस्थानांची म्हणजे जी प्राचीन देवस्थानं आहेत ती देवस्थानांचा उल्लेख त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आणि विस्तीर्ण पद्धतीनं आलेला आहे. त्याच्यातला एक प्रामुख्यानं उल्लेख असा आला आहे की लातूरमध्ये स्वतंत्र 12 ज्योतिर्लिंग होती. लातूरमध्ये स्वतंत्र 12 स्वतंत्र. आणि त्याच्यामध्ये एक असा उल्लेख आला आहे की लातूरमध्ये एक ध्वजघराणं होतं. त्याच्यामध्ये ताम्रध्वज आणि मयूरध्वज नावाचे राजे होते. अत्यंत दानशूर अशा पद्धतीचे राजे होते. हे किती वर्षापूर्वी असावेत असा? 1200 वर्षापूर्वीचं साधारणतः ते रत्नापूर महात्म्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्या कालावधीमध्ये ध्वज नावाचं राजघराणं, हो ध्वजराज घराणं जे आहेत त्याच्यात उल्लेख आला आहे. ध्वजराज घराणं हे ते इसवी सनाच्या पूर्वीच होतं. उल्लेख रत्नापूर महात्म्यामध्ये त्याचा आलेला आहे. पण ध्वजांचा इतिहास म्हणून आपल्याला असा इकडे आपल्याला क्रमशः कुठे सापडत नाही त्याचा संदर्भ, परंतु रत्नापूर महात्म्यात तो सापडतो. असं म्हणतात की ताम्रध्वजानेच ही नगरी वसवली, सिद्धेश्वराचं मंदिर बांधलं, इथं 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. त्याची एक आख्यायिका आहे, कारण तो स्वतंत्र विषय होऊ शकतो. त्याच्यामुळे इथं 12 ज्योतिर्लिंग आहेत. 12 ज्योतिर्लिंगाची नावं आपल्याला क्रमशः आपण पुढं घेऊ. साधारणतः याची जी सुरुवात म्हणता येईल, आपण ऐतिहासिक संदर्भ सांगत असताना त्याचा कुठंतरी शिलालेख असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी होऊन ते एव्हिडन्सेस पुढे समोर आले. 50,000 वर्षापूर्वीपर्यंत हजारो वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे. पहिला राजा कोण होता? आता ह्याच्यामध्ये लातूर हे ग्रामनाम शोधत असताना मी तुम्हाला सांगितलं मगाशी, इसवी सनाच्या 7व्या शतकापासून ते इसवी सनाच्या 14व्या शतकापर्यंत लातूरची नावं आली. आणि सातवाहनांची सत्ता आपल्या इथं होती. सातवाहनांच्या नंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बदामीचे चालुक्य, मी थोडं इंटरप्ट करतो कारण अंबेजोगाई, बीड याही परिसरामध्ये अनेक जुन्या गोष्टी सापडल्या. त्याचा आणि लातूरचा काही असा संबंध आहे का लातूर ही वेगळी डायनेस्टी होती? आहेच, संबंध आहेच. कारण त्यावेळेला कसं आहे, प्रत्येक वेळेला आता जशी जिल्हावार रचना आहे, तालुक्यांची रचना आहे, त्यावेळेला सुभे टाईप अशी रचना होती. आणि हेमाद्री पंत नावाचा एक सेनापती होता. त्या सेनापतीच्या अंमलाखाली अंबाजोगाई आणि लातूरचाही हा भाग यायचा. त्याच्यामुळं रेणापूर असेल, अंबाजोगाई असेल, हा परिसर हा लातूर परिसराचाच भाग म्हणून आपल्याला पाहता येईल. प्रत्येक राजांच्या राजवटीमध्ये त्याची जरा थोडीशी स्थित्यंतर झालेली आहेत, बदल झालेला आहे. त्याच्या बाँड्र्या ज्याला आपण म्हणतो त्या बदललेल्या आपल्याला दिसतात. आता सुरुवात पहिला राजा म्हटलं तर मग हा सातवाहनापासून, सातवाहनांपासून आपली सुरुवात आहे. आणि सातवाहनांच्या काळामधले सुद्धा काही आपल्याला अवशेष लातूरमध्ये सापडलेले आहेत. उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला की सातवाहनकालीन पाटा आणि वरवंटा, हस्तिदंती शलाका, टेराकोटा मूर्तीचे अवशेष, हे असं सांगितलं जातं की सिद्धेश्वर देवस्थान जे आहे, आता जुन्या गावभागाच्या पूर्व दिशेला आपण जर पाहिलं तर सिद्धेश्वर देवस्थानाच्या अलीकडे एक मोठा गटारीचा नाला आहे असा खोदलेला. त्या नाल्याचं खोदकाम हे 70च्या दशकात झालेलं आहे. आणि प्राध्यापक कैलासवासी डॉक्टर भगवानराव देशमुख म्हणून दयानंद महाविद्यालयाला इतिहासाचे प्राध्यापक होते. त्यांना इतिहासाची खूप आवड होती. जिथं खोदकाम होईल त्या ठिकाणी हा माणूस जाऊन तिथं बसायचा आणि तिथं काही सापडलेलं असलं दगड धोंडे तो शोध करून आणायचा. त्यांना त्या ठिकाणी त्या खोदकामामध्ये त्यांना काही एक पाटा आणि एक वरवंटा, मी आता सांगितल्याप्रमाणे टेराकोटा मूर्तीचे अवशेष वगैरे सापडले. तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा त्याचा फोटो आहे. आणि ते दयानंद महाविद्यालयाच्या कला महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये त्यांनी जतन करून ठेवलं. परंतु ते दुर्भाग्यानं हृदयविकाराच्या झटक्याने ते वारले. त्यांचं अपूर्ण काम राहिलेलं होतं. कदाचित माझ्या माध्यमातून ते पूर्ण होणार असेल. मी त्यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये. आणि सातवाहनांची इथं सत्ता होती ह्याचा तो पुरावा आहे. आणि इथून जवळजवळ एक साधारणतः एक 45 ते 50 किलोमीटर अंतरावर तेर जी आहे ती पूर्वी सातवाहनांची उपराजधानी होती. त्याचं नाव तगर होतं.
त्यावेळेला पैठण म्हणजे त्यावेळेला प्रतिष्ठान नाव होतं पैठणचं. ती सातवाहनांची राजधानी होती आणि उपराजधानी हे तगर होतं आणि त्या तगरच्या अंतर्गत लातूर परिसर येत होता. अच्छा, त्या म्हणजे उपराजधानीच्या उपराजधानीच्या अंतर्गत म्हणजे सातवाहनांच्या काळामध्ये आपलं लातूर हे तगरला जोडलेलं होतं. बरं. आणि पुढं राष्ट्रकूटांच्या पुढं जे बदामीचे चालुक्य आले, बदामीच्या सातवाहनानंतर बदामीचे चालुक्य आले. बदामीचे चालुक्य. हां, बदामीच्या चालुक्यानंतर पुन्हा एक अत्यंत कर्तबगार आणि धैर्यशील राजघराणं जर कोणतं म्हणलं तर आपल्याला राष्ट्रकूट घराणं म्हणता येईल. बरं. राष्ट्रकूट घराण्याचे आणि लातूरचे ऋणानुबंध हे अत्यंत प्राचीन आणि न विसरण्यासारखे अभिमानास्पद आहेत. लातूरमध्ये ज्या वेळेला राष्ट्रकूटांची सत्ता स्थापन झाली असं म्हणतात की अमोघ वर्ष पहिला हा राष्ट्रकूटांचा पहिला राजा, तो लातूरचा अधिपती असं म्हणतात, ज्यांनी लातूर शहराची निर्मिती केली असाही उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये सापडतो. अमोघ वर्ष पहिला. आणि त्या अमोघ वर्ष पहिला एवढा दृष्टिवान राजा होता की त्याच्या काळामध्ये फार मोठी मोठी कामं या ठिकाणी झाली. आणि इथंच जे राष्ट्रकूट आहे, राष्ट्रकूटांचं मूळ घराणं इथं आहे आणि इथूनच मग राष्ट्रकूटांच्या शाखानंतर विदर्भाचे राष्ट्रकूट, मान्यखेडचे राष्ट्रकूट, कर्नाटकचे राष्ट्रकूट अशा पद्धतीच्या राष्ट्रकूटांच्या शाखानंतर निर्माण झाल्या. राष्ट्रकूटांची सत्ता इथं 225 वर्ष होती. म्हणजे मूळ राष्ट्रकूट हां. राजे हे लातूरचे. लातूरचे. बरं. अमोघ वर्ष पहिला बरं. हा आपला मूळ राजा, लातूरची ज्यांनी निर्मिती केली, ज्याला अधिपती म्हणून, अशा पद्धतीचा तो राजा होता. आणि राष्ट्रकूटांच्याच काळामध्ये इथं शिल्पनिर्मितीसुद्धा फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्याचा जर एखादा पुरावा जर आपल्याला पाहिजे असेल तर सिद्धेश्वर मंदिरामध्ये तीर्थकुंड जर पाहिलं आपण हो. तर तीर्थकुंडामध्ये काही शिल्प आहेत, जसे की पत्रलेखिका आहे, मृदंगवादिनी आहे, रूपगर्विता आहे, हो. शिवपार्वती आहे, सप्तमातृका पट आहे, रामसीता आहे. अशा पद्धतीची छोटी मोठी शिखरावरची आतून बाहेरून अशी जर धरली तर 52 शिल्प सिद्धेश्वर देवस्थान या ठिकाणी आपल्याला सापडतात. आणि राष्ट्रकूटाच्या काळात झालेली ती. ते शिल्प जे आहेत ते इतिहासकारांच्या, इतिहासतज्ञांच्या मतानुसार ते राष्ट्रकूटकालीन असावेत अशा पद्धतीचा अंदाज आहे. त्याचा तो पुरावा आहे. राष्ट्रकूटाच्या नंतर हां, राष्ट्रकूटांच्या नंतर जे आहे ते कल्याणीचे चालुक्य आले आणि या कल्याणीच्या चालुक्यांनी सुद्धा राष्ट्रकूटाप्रमाणेच या ठिकाणी राज्य केलं. एकंदरीत पाहता ज्या काही सत्ता लातूरवर झाल्या ज्या राजांच्या, त्याच्यामध्ये राष्ट्रकूट आणि चालुक्यांची सत्ता म्हणजे कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता ही एक साम्राज्यवादी आणि समृद्धशाली आणि एक विद्वान राजांची सत्ता होती. त्याच्यामध्ये सोमेश्वर तिसरा हा एक राजा होता चालुक्याच्या काळामध्ये. तो सोमेश्वर तिसरा जो होता तो स्वतः लेखक होता. त्यांनी मानसोल्लास आणि अभिलाषी तीर्थ चिंतामणी नावाचे ग्रंथ, 2 ग्रंथ लिहिले, जे ग्रंथ त्यावेळेला सबंध भारतवर्षामध्ये गाजले आणि त्यालाच सर्वज्ञ चक्रवर्ती अशा पद्धतीची त्याला उपाधी मिळालेली होती बरं. सोमेश्वर तिसऱ्याला. त्याच्यामुळे तो अत्यंत विद्वान होता. त्याच्याही काळामध्ये फार मोठ्या पद्धतीची या ठिकाणी कारकीर्द त्याची गाजली, निर्मिती झाली. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर इथले जे शिलालेख आहेत परिसरातले, पापविनाचा शिलालेख आहे इथं, कानेगावचा शिलालेख नंतरचा शिलालेख आहे, शिरानपाळचा शिलालेख आहे. तो शिलालेख जो आहे गणेशवाडीचा शिलालेख म्हणजे शिरानपाळ तालुक्यामध्ये गणेशवाडी आहे. हे शिलालेख जे आहेत हे चालुक्याच्या काळामधले शिलालेख आहेत. त्यांचीसुद्धा सत्ता अत्यंत उत्तम अशा पद्धतीची सत्ता या ठिकाणी होऊन गेली. आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये विशेषतः मला हे ते सांगायचं विसरून गेलो मी की राष्ट्रकूट राजे आणि चालुक्याच्या काळामध्ये वेदविद्येचं हे केंद्र होतं लातूर. तुम्हाला त्याचा संदर्भ मी जोडतो असा की आपण लातूर पॅटर्न म्हणून आज ओरडतो आणि लोकांना वाटतं की जुना आहे, जुना पॅटर्न आहे. त्याचा संदर्भ एक मी देतो आणि तो खरं तर मला तर वाटतं की आजच्या मुलाखतीचा तो सार असेल. लातूर ही शिक्षण पंढरी आहे. लातूर हा शैक्षणिक पॅटर्न आहे. लोक म्हणतात की हा 25वीतलं पॅटर्न आहे. बरोबर. परंतु आम्ही त्याला जरा थोडंसं इतिहासाकडे आम्ही वळलो आणि इतिहासाचा अभ्यासक या नात्यानं सांगतो की ज्यावेळेला इतिहासाकडे वळलो त्यावेळेला एक सांगितलं जातं नव्हे तर त्याचे पुरावे आम्हाला मिळाले. की एक उदाहरणादाखल तुम्हाला पुरावा सांगतो की इथल्या शिलालेखाकडे जायला हरकत नाही. आता पापविनाचा जो शिलालेख आहे, पापविनाश या ठिकाणी जो शिलालेख आहे तो 70 ओळीचा शिलालेख आहे. चारी बाजूनं मजकूर लिहिलेला आहे. 3 बाजूनं मजकूर आहे आणि एका बाजूला विष्णुशिल्प आहे. शिखराच्या आकाराचा अशा पद्धतीचा तो दगडी शिलालेख आहे. शिला म्हणजे दगड आणि लेख म्हणजे लिहिलेली माहिती. चालुक्याच्या काळामध्ये तो शिलालेख लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये
चालुक्याचीही वंशावळ त्या ठिकाणी दिलेली आहे. राष्ट्रकूट राजांची काही नावं आलेली आहेत. बघणाऱ्यासाठी हा तुमची एक हं. प्रतिकृती आहे असं आपण या ठिकाणी या माध्यमातून पाहू शकता. आतल्या बाजूला ओरिजिनल सुद्धा आहे. हो. हं. तर अशा पद्धतीनं तो शिलालेख जो आहे तो त्या शिलालेखावर जे लिहिलं ते आजच्या लातूर पॅटर्नचं मूळ आहे असं म्हणायला हरकत नाही. मी तुम्हाला सांगतो. हा शिलालेख संस्कृत भाषेतला शिलालेख आहे, देवनागरी लिपीतला शिलालेख आहे. त्याच्यावर लातूरच्या संदर्भातल्या अत्यंत महत्त्वाच्या ओळी अशा आहेत की अस्ति दिव्यम पूरश्रेष्ठम लत्तलौराभिधानकम महाजनैः पंचशतैः वेददर्भी निषेवितम देवोस्ति पतितस्य तत्र न अमनः पापविनाशिनः यम दृष्ट्वा देवे देवेशम सिद्धंती मनुजा भुवी. अर्थात अस्ति दिव्यम अशा पद्धतीची एक दिव्य नगरी होती. अस्ति दिव्यम पूरश्रेष्ठम, पूर म्हणजे गाव, श्रेष्ठ पुरुश्रेष्ठांचं गाव. अस्ति दिव्यम पूरश्रेष्ठम लत्तलौराभिधानकम, त्या नगरीचं नाव लत्तलौर असं होतं. म्हणजे त्या शिलालेखावर लातूरचं नाव लत्तलौर असं होतं असं एक आलंय. अस्ति दिव्यम पूरश्रेष्ठम लत्तलौराभिधानकम महाजनैः पंचशतैः वेददर्भी निषेवितम. 4 वेद मुखपाठ असणारे 500 वेदपाठी महापुरुष या नगरीत राहत होते अशा पद्धतीचा उल्लेख त्या ठिकाणी आहे. ज्या काळात लोकसंख्या सर्वसाधारणपणे 18 ते 20 हजार अशी सांगितली जाते. 18 ते 20 हजार लोकसंख्येच्या एका नगरामध्ये जर 500 वेदपाठी महापुरुष जर राहत असतील तर लातूर ही शिक्षण पंढरी आज नाही तर त्या काळापासून आहे. हे मी नाही तर 10 फेब्रुवारी 1128चा तो शिलालेख सांगतोय, ज्याच्यावर शके 1049 असा उल्लेख केलेला आहे. शके आणि इसवी सनामध्ये 79 वर्षाचा फरक असतो. 900 ते 1000 वर्षापूर्वीच्या शिलालेखावरती हा संदर्भ आहे, त्याचा संदर्भ आहे. दुसरा उल्लेख जर करायचा असेल तर आपल्याला राष्ट्रकूट राजांनीच नागपूर येथील सीताबर्डी या ठिकाणी जो शिलालेख आहे त्या शिलालेखामध्ये त्या राजांनी त्यांच्या नावाच्या पाठीमागं एक बिरुदावल्या लावल्या. बिरुदावल्या म्हणजे आता समजा मी सौताडेकर आहे, कुठल्या तरी गावाचा नाही कुठल्या तरी गावाचा उल्लेख त्याच्या नावापाठीमागं होतो. मग ते अभिमानाने त्या बिरुदावल्या लावायची की लत्तलूर पूर विनिर्गत, म्हणजे आम्ही लत्तलूरहून आलेलो आहोत. काही राजे लत्तलूरपूर वरेश्वर, आम्ही लत्तलूरचे ईश्वर होतो असे लावायचे. काही राजे लत्तलूरपूर वराधीश्वर अशा पद्धतीच्या उपाध्या लावायची. म्हणजे आम्ही तिथले आहोत हे सगळ्या राष्ट्रकूट राजांनी ज्या त्या शिलालेखावर ज्या त्या संदर्भ ग्रंथामध्ये सांगितलं की एवढं समृद्ध गाव की त्या गावाचे आम्ही रहिवाशी आहोत, त्याच्यावरती आम्ही आधिपत्य गाजवलं. आणि याच राष्ट्रकूट राजाची एक कामगिरी जर आपल्याला सांगायची असेल तर संबंध महाराष्ट्रीयनांच्या लातूरच्या अभिमानाचा, औत्सुक्याचा आणि आश्चर्याचा एक धक्का देणारी गोष्ट जर कोणती असेल तर त्या ठिकाणी राहणारा जो राष्ट्रकूट राजा त्याचं नाव दंतीदुर्ग असं होतं. त्या दंतीदुर्गानी जगाचं 8वं आश्चर्य ज्याला मानावं आधी कळस मग पाया असं म्हटलं जातं. त्या लेण्या ज्या आहेत वेरूळच्या त्या लेण्या कोरण्याचं काम ह्या राष्ट्रकूट घराण्यानं केलं आणि ते राष्ट्रकूट घराणं हे मूळचं लातूरचं आहे. ही मला अभिमानाची गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते. म्हणजे राष्ट्रकूटांच्या खरा अभिमान वाटावा असा लातूरचा इतिहास आहे. म्हणजे संस्कृती आणि शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा तो राजा किती आणि ते घराणं किती प्रगल्भ होतं त्याचा हा आपल्याला पुरावा देता येईल. त्यानंतरचं पुढलं जे आहे ते यादव घराणं आलं. यादवांची सत्ता या ठिकाणी आली आणि जो मगाशी तुम्हाला उल्लेख दिला मी हेमाद्री पंत नावाचा तो यादवांच्या काळातला सेनापती होता. आणि अंबाजोगाई सर्कल जे आहे ते लातूर सर्कलमध्ये त्यावेळेला जोडण्यात आले. यादव राजघराणे किती वर्ष त्यांचं राज्य आपल्या लातूरवरती राहिलेलं आहे? जवळपास 400च्या जवळपास आपलं त्यांचं आधिपत्य. म्हणजे देवगिरींच्या यादवांचा ज्यावेळेला अंत झाला तिथंपर्यंत म्हणजे सर्वसाधारणपणे 14व्या शतकापर्यंत 1318पर्यंत 12व्या शतकापासून 12वे ते 14वे शतक म्हणजे 12वे 13वे 14वे अशी 300 वर्ष त्यांची सत्ता लातूर परिसरावर होती यादवांची. यादवानंतर 14व्या शतकानंतर मग पुढे कोण आलं? पुढं मुस्लिम सत्ता आली, बहामनी राज्य आलं. 14व्या. हां म्हणजे जवळजवळ. आणि यादवांच्या काळातली एक जर खून जर सांगायची म्हटलं तर आपल्या इथं स्वयंभू केशवराज मंदिर म्हणून जुन्या गावभागामध्ये आहे. तर तिथं एक हेमाडपंथी मंदिर आहे. हेमाडपंथी मंदिर म्हणजे हेमाद्री पंतांनी ज्या बांधणूक केल्या. हेमाद्री पंत हा यादवांच्या काळातला सेनापती होता. त्याच्या काळात ज्या काही बांधणुकी झाल्या त्याला हेमाडपंथी असं म्हणतात. तसंच एक हेमाडपंथी केशवराज स्वयंभू केशवराजाचं मंदिर आहे. ती यादवांच्याच काळातली ती कृती आहे असं आपल्याला तोही पुरावा आपल्याला या ठिकाणचा देता येईल. आणि त्याच्यानंतर
संबंध मराठवाड्यावर तर किंबहुना आपल्या इथे इंग्रजांची सत्ता आली नाही. जे 1318 पासून मला वाटतं 14व्या शतकानंतर मग हे गाव हैदराबाद संस्थानाला जोडलं गेलं. नाही, 14व्या शतकानंतर नाही. बरं. ते 14व्या शतकामध्ये यादवांच्या नंतर जे खिलजी घराणं आलं, पुन्हा बहामनी वगैरे अशा पद्धतीच्या सत्ता मुस्लिम सत्ताधीशांचं, हा, किती वर्ष? म्हणजे जवळपास 600 वर्ष, 1948 17 सप्टेंबर 1948 पर्यंत, म्हणजे 1318 ते 1948 एवढा कालावधी, जवळपास 600 वर्षाचा कालावधी हे मुस्लिम सत्ता या परिसरावर होती. त्याच्यामध्ये 225 वर्ष हे निजामांची सत्ता आपल्या इथं होती. निजामांचं आसफजाही घराणं हां हे हैदराबादला होतं आणि त्यांच्या आधिपत्याखाली संबंध मराठवाडा आणि त्याच्यामध्ये लातूर अशा पद्धतीचं विभाजन आपल्याला करता येईल. लातूरची ऐतिहासिक गौरवशाली परंपरा सांगत असताना आणखी एक गोष्ट मला आपल्यासमोर त्याचा उल्लेख करावा असा वाटतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श हा लातूरला झालेला आहे. इसवी सन 1670 साली औरंगाबाद ते निलंगा हा प्रवास लातूर मार्गे केल्याचा पुरावा आपल्याला संदर्भ ग्रंथामध्ये मिळतो. निलंग्याच्या निळकंठेश्वराचं स्वतः महाराजांनी दर्शन घेतल्याचा पुरावा आपल्याला सापडतो. मला वाटतं ही लातूरकरांच्या दृष्टीने अत्यंत जमेची बाब आहे. आपण आता साधारणतः 19व्या शतकाकडे पुढे येऊ की ज्याच्यामध्ये 600 वर्ष ही मुस्लिम राजवट साधारणतः, म्हणजे मला असं वाटतं की आतापर्यंतच्या जेवढ्या राजवटी झाल्या त्याच्यामधला मोठा स्पॅन, उच्चांक गाठलेला हा मोठा स्पॅन लातूरवरती मुस्लिम राजवट. पण मुस्लिमामध्ये अनेक घराणी, एकच घराणी नाही, अनेक घराणी. त्याच्यामध्ये 200 वर्ष तर निजामानी आसफजाही घराणं. 19व्या शतकाच्या म्हणा किंवा एक आपण ज्यावेळेस इतिहास वाचतो बघतो, मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये लातूरचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. तुमचे स्वतःचे वडील हे सुद्धा स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. मग याची सुरुवात कधी आणि कशी झाली? लातूरचे स्वातंत्र्य सैनिक जुने कोण होते आणि त्यांनी कशी सुरुवात केली? मला वाटतं त्याहीपेक्षा मी जरा थोडंसं अगोदर आपल्याला घेईन की मगाशी एक उल्लेख मी मगाशी म्हणालो होतो की आपण नंतर त्याचा उहापोह आपण करूया. त्याचा उहापोह असा आहे की रत्नापूर महात्म्य जे आपल्या शहराची माहिती सांगणारं किंवा नगराची महती सांगणारं जे महात्म्य आहे, त्या महात्म्यामध्ये जसं लातूरची 4 नावं आलेली आहेत, तशाच पद्धतीने इथल्या 12 ज्योतिर्लिंगाचा उल्लेख आहे. त्या 12 ज्योतिर्लिंगाचा उल्लेख करणं मी औचित्यपूर्ण समजतो. त्याच्यापैकी 7 ज्योतिर्लिंग आज अस्तित्वात आहेत, 5 ज्योतिर्लिंग अस्तित्वात नाहीत. ज्योतिर्लिंग म्हणण्याचं कारण असं आहे की फार काही मोठी आख्यायिका न सांगता ताम्रध्वजांनी तपस्या केली आणि त्या तपस्येतून त्यांना एक वर मिळाला अशी आख्यायिका आहे की माझ्या नगरीतल्या जे नागरिक आहेत यांना एक पुण्यवंत भूमी म्हणून तू 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन याच ठिकाणी त्यांना मिळावं, इथंच द्यावं. आणि मग ती तथास्तू म्हटल्यानंतर इथे 12 ज्योतिर्लिंगाची त्यांनी स्थापना केली अशी एक आख्यायिका आहे. त्याच्यामधलं प्रथम ज्योतिर्लिंग हे सिद्धेश्वर देवस्थान आहे. मग सिद्धेश्वराचं तिथं दुसरं आत्मलिंग आहे. तिसरं सोमेश्वर म्हणून लुप्त आहे. ते आता कुठं असेल आम्हाला वाटतं की त्या परिसरामध्येच असावं असा एक आमचा कयास आहे. चौथं रत्नेश्वर आहे. 5वं घुलेश्वर म्हणून आहे. 6वं आमलेश्वर म्हणून आहे. आमलेश्वर अस्तित्वात आहे. पुन्हा घृष्णेश्वर म्हणून आहे, ते काही अस्तित्वात नाही. त्याच्यानंतर भूतेश्वर म्हणून जे पापविनाश मंदिर आहे त्या ठिकाणी ते भूतेश्वर देवस्थान आहे. भीमाशंकर म्हणून जुन्या गाव भागाच्या उत्तरेकडं शेतामध्ये एक भीमाशंकर म्हणून आहे, ते सुद्धा लातूरच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. त्याच्यानंतर पुन्हा हाटकेश्वर रुद्र म्हणून एक देवस्थान होतं, ते आता लुप्त झालेलं आहे. भैरवेश्वर म्हणून एक देवस्थान होतं, तेही लुप्त आहे. काही लोक या तळ्यातल्या महादेवाचा वैजनाथाचा संदर्भ त्या भैरवेश्वर रुद्राशी जोडतात, पण त्याचे काही पुरावे इतिहासकाराला अद्यापर्यंत सापडलेले नाहीत. आणि 12 ज्योतिर्लिंग म्हणून रामलिंगेश्वर म्हणून काळेगल्ली जुन्या गाव भागामध्ये आहे, त्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग आहे. आणि या सिद्धेश्वर देवस्थानाची माहिती सांगत असताना त्या ठिकाणी मी मगाशी सांगत होतो की शिलालेख हे संस्कृतीचे आधार असतात. लातूरची प्राचीनता आणि इतिहास सांगत असताना आपल्याला हे गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील की लातूरमध्ये काही शिलालेख आहेत का, ताम्रपट आहेत का, काही संदर्भ ग्रंथ आहेत का. संदर्भ ग्रंथापैकी म्हटलं तर आपल्याला भेटतील की बाबा रत्नापूर महात्म्य आहे. त्याच्यानंतर लातूरला 4 शिलालेख होते.
आणि 4 शिलालेखाची अशी गंमत आहे की 2 शिलालेखांचं प्रकाशन हे या ठिकाणी झालं. डॉक्टर इतिहासकार ग. खरे म्हणून भारतीय इतिहास संशोधन मंडळाचे ते संपादक होते. त्यांचं एक त्रैमासिक होतं आणि 1932ला त्यांनी मराठवाड्यातील शिलालेखांचं प्रकाशन केलं. त्याच्यामध्ये त्यांनी पापविनाशचा शिलालेख आणि सिद्धेश्वर देवस्थान या ठिकाणी एक शिलालेख आहे त्याचं प्रकाशन केलं. तिसरा शिलालेख जी पापविनाशचं पापनाशिनी नावाचं एक सुप्रसिद्ध तीर्थ आहे त्याची जी दरड कोसळली आहे त्याच्यामध्ये एक कानडी भाषेतला शिलालेख होता, पण तो आता सापडत नाही. 4था शिलालेख लातूरचं जुना आर्य समाज होतं त्या ठिकाणी एक 4था शिलालेख होता. असे 4 शिलालेख लातूरमध्ये होते, त्याच्यापैकी 2 प्रकाशित आहेत. प्रकाशितपैकी एक शिलालेख जो आहे तो सिद्धेश्वर मंदिरमध्ये आहे. त्या शिलालेख नाही, परंतु पूर्वी कसं होतं की ते जाणते लोक होती की भाषा ही सातत्यानं बदलणारी गोष्ट आहे. जसं की कोस कोस पर बदले पाणी दस कोस पर बाणी असं म्हणतात. त्या अनुषंगानंच भविष्यामध्ये ही भाषा पुढच्या पिढीला समजावी, हा शिलालेख तरी किंबहुना कोणत्या देवस्थानाचा आहे हे समजावं म्हणून त्या शिलालेखकारांनी, सिद्धेश्वरमध्ये जो शिलालेख आहे त्या शिलालेखकारांनी त्याच्यावरी शिलालेखाच्या वरच्या बाजूला असा एक चौकोन केला आहे आणि त्याच्यामध्ये एक शिवपिंड आणि वाममुख म्हणजे पाठीमाग वळून पाहत असलेला नंदी कोरला आहे. आणि खाली एक मजकूर आहे 13-14 ओळीचा. काही मजकूर त्याच्यामधून नष्ट झालेला आहे. त्याच्या नष्ट होण्यामध्ये आपली धार्मिक आडंबर म्हणायला हरकत नाही, त्याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे त्याचं. कारण स्त्रिया काय करतात की वरती त्याच्याला शिवपिंड आहे म्हणून हा देवच आहे म्हणून त्याची पूजा करतात, त्याला कुंकू लावतात आणि त्याच्यावर पाणी घालतात. कुंकामध्ये तेजाब असतं, पाणी आणि तेजाबाचं मिश्रण झाल्यानंतर दगडाची झीज होते आणि मग ह्या झिजीमधून आता काही अक्षरं त्याची पुसटशी झालेली आहेत. परंतु एक महत्त्वाचा उल्लेख असा आहे की त्या शिलालेखामध्ये तो कुठून आणलेला नाही, त्याच्यावर श्री सिद्धेश्वर देवस्य अशा पद्धतीचा एक उल्लेख ओळखायला येतो. काही राजांची नावं त्या ठिकाणी ओळखायला येत नाहीत, परंतु राजांची नावं आहेत. आणि तत्कालीन एका राजाने त्या शिलालेखावर असं लिहिलं आहे की सिद्धेश्वर देवस्थानाला 36 निवर्तन हे एक जमिनीचं माप आहे त्या काळचं, ही जागा दान दिल्याचा उल्लेख त्या ठिकाणी आहे. आणि त्याचं खाली लिहिलं आहे की या दान केलेल्या जागेवर कुठल्याही तपस्वी किंवा ब्राह्मणांचा अधिकार राहणार नाही, अशा पद्धतीचा उल्लेख त्याच्यावर त्यांनी केलेला आहे. तो शिलालेख जरी इसवी सन नसलं तर लिपीवरून देवनागरी लिपीतला असल्या कारणानं तो शिलालेख 800 वर्षापूर्वीचा आहे असं इतिहास संशोधकाचं मत आहे. तेव्हा सिद्धेश्वर देवस्थान हे 800 वर्षापूर्वीचं आहे याचा भक्कम पुरावा तो शिलालेख देतो. कुणाचं आधिपत्य राहणार नाही हे लोकार्पण त्यांनी त्या ठिकाणी मंदिराचं केलं होतं, म्हणजे असा हा जुना संदर्भ असणार तेही आहे. सिद्धेश्वराची आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सिद्धेश्वराचं जे मंदिर आहे तो एका सिद्ध महात्म्याच्या म्हणजे तो एका साधूचं मंदिर आहे, शिवभक्ताचं मंदिर आहे सिद्धेश्वर म्हणून. सिद्धेश्वराच्या आतले जे शिवलिंग आहे समोरचं आडीतलं शिवलिंग ते सिद्धेश्वराचं शिवलिंग आहे, परंतु पाठीमागं जो चबुतरा उभा केलेला आहे समाधी टाईप, ती समाधी जी आहे ती एका सत्पुरुषाची, त्याचं नाव सिद्धेश्वर आहे, तो सिद्ध महात्मा आहे. तर त्याचं वैशिष्ट्य असं आहे कुठलंही जगातलं शिवालय कुठलंही पहा की त्याचं प्रवेशद्वार हे पूर्वाभिमुख असतं, पूर्वेकडं तोंड असतं, परंतु सिद्धेश्वराचं हे पश्चिमाभिमुख आहे. आख्यायिका असे सांगते, धार्मिक इतिहास असं सांगतो की शिवालयाची प्रवेशद्वार हे पूर्वाभिमुख असतात आणि शिवभक्तांची प्रवेशद्वार हे पश्चिमाभिमुख असतात. त्याचं ते द्योतक आहे. रत्नेश्वराचंच पहा, रत्नेश्वर हा शिवलिंग आहे तर त्याचं पूर्वाभिमुख आहे, तिथंच असून. परत तोच पूर्वीचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, कारण हे आता जे तुम्ही संदर्भ दिला तेही अतिशय महत्त्वाचे होते. मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये, कारण आता आपण 19 शतकाकडे आता पुढे येत चाललो, तर मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये लातूरकरांचं काय आणि कसं योगदान राहिलेलं आहे आणि अशी कोणकोणती आडनावं आहेत की ज्यांचा प्रामुख्यानं या मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये योगदान राहिलेलं आहे. साधारणतः ही ढुसपूस निजामांच्या विरोधातली, निजामांची ही अत्याचारी ही होती, सत्ता होती, अशी भारतामध्ये अनेक संस्थानं होती, 500पेक्षाही जास्त अधिक संस्थानं होती. त्या संस्थानापैकी 2 संस्थानं अशी की जम्मू काश्मीरचा राजा हा हिंदू राजा होता आणि प्रजा मुस्लिम, 75% प्रजा मुस्लिम आणि 25% प्रजेचा हा राजा हिंदू राजा, मुस्लिम लोकांचा हिंदू राजा आणि इथं 75% लोक हिंदू आणि त्यांचा मुस्लिम राजा, अशा पद्धतीचा एक विरोधाभास होता. आणि निजामांचा जो 7वा निजाम होता, हे पहिल्या निजामापासून काही निजाम चांगलेही होते, नाही अशातला भाग नाही. त्यांच्याही काळामध्ये काही
सुविधा थोड्याशा झाल्या. परंतु तुम्ही जर पाहिलं तर एक आपल्याला असं लक्षात येईल की आपण म्हणतो की स्त्रियांच्या शिक्षणाचा जो प्रश्न आहे, स्त्रियांना शिक्षण पूर्वी नव्हतं असं लोक म्हणतात, पण असं म्हणणं उचित नाही. प्राचीन काळामध्ये गार्गी मैत्री नावाच्या स्त्रिया होत्या. नव्हे तर राष्ट्रकूटांच्या काळातलं जे पत्रलेखिकेचं शिल्प सिद्धेश्वरच्या तीर्थकुंडात आहे, ते पत्रलेखिकेचं शिल्प आहे, पत्र लिहिणारी एक स्त्री आहे. याचा अर्थ असा होतो की राष्ट्रकूटांच्या काळामध्ये हे पत्र लिहिण्यासाठी राजदरबारामध्ये स्त्रियांची नेमणूक केली जायची, म्हणजे स्त्रिया ह्या सुशिक्षित होत्या. परंतु ह्या मुस्लिम सत्ताधीशांच्या कार्यकाळामध्ये स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं. असुरक्षिततेची भावना यांच्यामध्ये निर्माण झाली आणि ह्याचा प्रकोप म्हणून म्हणा, काहीतरी एक जनजागृती म्हणून म्हणा, आर्य समाज असेल किंवा स्टेट काँग्रेस असेल, याच्या माध्यमातून अनेक शेतकरी संघटना होत्या त्या काळाला. अशा संघटनाच्या माध्यमातून इथं काही स्वातंत्र्यवीर उदयाला आले. त्याच्यामध्ये शिवणगीकरांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. आज ते नाहीत, फार मोठं त्यांचं नाव आहे, योगदान आहे. शिवणगीकर आहेत, चंद्रशेखरदादा वाजपेयी आहेत, जगन्नाथराव कडतने यांचंसुद्धा नाव आपल्याला प्रामुख्याने घ्यावं लागेल. इतिहासकार आणि भाषाविद जे भाषातज्ञ देवीसिंग चव्हाण गुरुजी, विशेषतः बाबासाहेब परांजपे यांची कर्मभूमी ही लातूर राहिलेली आहे. ते सचिव राहिलेले आहेत पुरणमा लावटी भरून पॉलिटेक्निक कॉलेजचे, जे जवळपास 60 वर्ष जुनं. अगदी मराठवाड्यातलं पहिलं तंत्रनिकेतन महाविद्यालय मुलींचं, तर ते बाबासाहेब परांजपे यांचं आहे. माझे वडील सयाजीराव सौताडेकर हे स्वातंत्र्य सेनानी होते. बेळंबे नारोबा बेळंबे यांचंही आपल्याला याच्यामध्ये योगदान आपल्याला पाहता येईल. शंकर जडे हे सुद्धा स्वातंत्र्य सैनिक होते. मंगलदेव आर्य यांचंसुद्धा फार मोठं कार्य ह्याच्यामध्ये होतं. रघुवीर शिंदे म्हणजे शिंदे बंधूंनी गंजगोलाईमध्ये जो आसफजाही टावर, निजामकालीन टावर होता, त्याच्यावर तिरंगा फडकवण्याचं काम या शिंदे बंधूंनी केलेलं होतं. असे अनेक, जीवनधर शेहरकर गुरुजी हे सुद्धा, ह्यांचंसुद्धा फार मोठं योगदान त्याच्यामध्ये आहे. अशा पद्धतीच्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाची बाजी लावून, आणि विशेषतः लातूर हे रजाकारांचा म्हणजे निजामांचा काळ जो रजाकार म्हणून जो गाजला गेला, तो मुळात कशामुळं, तर रजाकारांचं मुख्य केंद्र, निजामांच्या चळवळीचं मुख्य केंद्र हे लातूर आहे. त्याचं कारण असं की ज्याच्या नावाने रजाकार गाजला गेला. निजामांची सगळी कारकीर्द ही गाजलेली नाही, परंतु नेमका रजाकार संघटनेचा जो म्होरक्या होता, ज्याचं नाव मोहम्मद कासिम रजवी असं होतं, तो कासिम रजवी हा लातूरचा मूळचा होता. लातूरची आत्ताची जी तहसील आहे, तहसील कार्यालयाच्या बाजूला जी मोकळी जागा आहे, गोरे हॉस्पिटलच्या समोरची जागा, पत्रकार भवनच्या समोरची आता छोटीशी मस्जिद आहे, ती कासिम रजवीची जागा आहे आजही. आणि कासिम रजवी तिथं राहत होता. त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात अत्याचारी झालेले. तो विधिज्ञ होता आणि रजाकार म्हणजे तो क्रूर क्रम होता. आणि तो इथं राहत असल्या कारणानं हैदराबाद संस्थानचा तो सेनापती होता. सेनापती इथला असल्या कारणाने इथल्या स्वातंत्र्य सैनिकाला आणि इथल्या या शहराला, या भूमीला फार मोठं महत्त्व त्या काळामध्ये होतं. म्हणजे अशा पद्धतीचं लातूरच्या, महाराष्ट्रातच नव्हे तर सगळीकडे लातूरचा मानबिंदू म्हणून आपण ज्याला ओळखतो ती म्हणजे गंजगोलाई. तर गोलाईची सुरुवात म्हणजे किंवा गोलाईचं बांधकाम हे कधी आणि केव्हापासून चालू? अगदी अत्यंत चांगला प्रश्न तुम्ही मला विचारलेला आहे सर. विषय असा की सुमारे 300 ते 325 वर्षापूर्वी लातूरच्या गावभागाची सीमा ही खडकहनुमान होती. खडकहनुमान आणि पाकविनाशच्या तिथून पटेल चौक अशा पद्धतीचा लातूरचा जुना रिंग रोड, रत्नापूर चौक वगैरे असा, म्हणजे एक जुनं लोकवस्तीचं गाव जर आपण पाहिलं तर एक 8 ते 10 हजार लोकवस्तीचं ते गाव होतं. आणि त्यावेळेला ह्याची बाजारपेठ अशी तुटक होती. रामगल्लीमध्ये कपड्यांची दुकानं, काळी गल्लीमध्ये तेलांची दुकानं, भंगार लेन, लाडगल्लीमध्ये पेड्यांची दुकानं, अशा पद्धतीची विखुरलेली बाजारपेठ लातूर शहराची होती. नंतर काय झालं, इथं लिंगायत आणि मारवाडी मंडळींचं आगमन झालं आणि लातूरची सीमा वाढत गेली आणि त्यांची घरं इथं आझाद चौका परिसरामध्ये बसली गेली. व्यापार वृद्धिंगत होत गेला आणि लातूरमध्ये काही बाहेरचे व्यापारी या ठिकाणी आले. त्याच्यामध्येच काय झालं, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 1911 साली बार्शी लाईट रेल्वे, बार्शीपर्यंतच रेल्वे होती. मग व्यापारामध्ये कापूस उत्पादनाचं केंद्र म्हणून लातूरचं फार महत्त्व होतं ब्रिटिश काळामध्ये.
आणि हे महत्त्व असल्या कारणानं बार्शीचे काही व्यापारी त्या रेल्वेच्या माध्यमातून 1911ला जी लातूरची रेल्वे म्हणजे बार्शी लाईट BLR त्याला म्हणायची, बार्शी लाईट रेल्वेचं शेवटचं स्टेशन म्हणजे लातूर, लातूरच्या पलीकडे नाही, ही नॅरोगेज होती आपल्याला माहीत आहे. आणि मग इथंपर्यंत म्हणजे व्यापाऱ्याला यायला सोयीचं झालं आणि बार्शीचे काही व्यापारी मंडळी या ठिकाणी भांडवल त्यांनी गुंतवणूक केली आणि मग भाड्यानं दुकानं घेतलेली आणि इथले स्थानिक काही व्यापारी यांना आता जागा अपुरीशी वाटायला लागली आणि त्यांनी त्यावेळेला आपलं लातूर हे औसा तालुक्याचा भाग होतं. लातूर हे तालुका नव्हतं. 1925ला लातूर तालुका झालं आणि त्यापूर्वी आपला औसा तालुका होता. औसा तालुका आणि औसा तालुका हा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पूर्वी उस्मानाबाद जिल्हा 1905ला उस्मानाबाद जिल्हा झाला. बरोबर. पूर्वी आपला गुलबर्गा जिल्हा होता, बिदर जिल्हा होता. उस्मानाबादच्या पूर्वी बिदर होता. मग हे 1925च्या पूर्वी औसा तालुक्यामधलं एक शहर म्हणून, एक नगर म्हणून लातूरचा उल्लेख केला जायचा. मग सुजात अली नावाचा एक पेशकार होता औशाचा. त्याच्याकडं लातूरच्या सगळ्या व्यापाऱ्यांनी, त्याच्यामध्ये मग कासार खेडवाले असतील, पाचेखा भाई असतील, देवीदास चापसे असतील, बोधे होते, ढगे होते, तांदळे होते, अशा काही व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन एक संघटना बांधली, समिती निर्माण केली आणि सुजात अली हा औशाचा पेशकार म्हणजे थोडक्यात त्या काळात आपण तहसीलदार त्याला म्हणू, त्याच्या माध्यमातून निजामाकडं एक स्वतंत्र बाजारपेठेची मागणी केली आणि निजामाने त्या सुजात अलीच्या ज्या मागणीला आणि व्यापाऱ्यांच्या मागणीला हिरवा कंदील दाखवला आणि एक स्वतंत्र जागा त्यांनी आज जिथं गंजगोलाई आहे त्या ठिकाणी गंजगोलाईला दिली आणि इसवी सन 1917 साली मग इथल्या व्यापाऱ्याला असं वाटलं की आता जागा तर मिळाली. 1917 साधारणतः ऑगस्ट एंड किंवा सप्टेंबरचा फर्स्ट वीक असेल, त्यावेळेला यांना वाटायला लागले की आता आपण या जागेचं काहीतरी भूमिपूजन आणि या ठिकाणी काहीतरी आपण वास्तू उभी करावी. आणि मुळात ही जागा म्हणली तर गाव भागाच्या बाहेरली जागा, बाहेरची जागा, तिथं कसल्याही प्रकारची सुविधा नव्हती. फक्त एक निजामकालीन टावर होता आणि नांदेड वेस जिथं दुर्मिळ चित्र नव्हती, काही नव्हतं तिथं, सडका नव्हत्या, काही नाही, फक्त नांदेड वेस म्हणजे वेस एक बांधलेली होती, दगडी वेस पूर्वेकडं आणि एक दगडी टावर होता. त्या टावरच्या भोवती निजामाने त्यांना जागा दिली, निजाम सरकारने. मग इथल्या व्यापाऱ्यांना असं वाटलं की याचं उद्घाटन कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीच्या हस्ते झालं पाहिजे. मग त्यावेळेला आपला गुलबर्गा सुभ्यामध्ये, त्यावेळेला सुभे होते, जिल्हे नव्हते, सुभे होते. मग गुलबर्ग्याचा सुभेदार जो आहे, ज्याला आपण आयुक्त आज म्हणतो, तो आयुक्त इंद्रकर्ण, राजा इंद्रकर्ण बहादूर त्याचं नाव. राजा इंद्रकर्ण बहादूरला त्यांनी पाचारण केलं आणि त्यांनी लातूरकरांची विनंती स्वीकारून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तो या ठिकाणी आला 1917 साली आणि 1917ला त्या ठिकाणी गंजगोलाईचं भूमिपूजन करण्यात आलं सप्टेंबर महिन्यामध्ये. आणि ही गंजगोलाई बाजारपेठ नंतर त्या व्यापाऱ्यांनी पत्रे ठोकून त्या टावरच्या भोवती अशी गोलाकार पत्रे ठोकून त्यांनी त्यांची दुकानं थाटली. त्याचं उद्घाटन इंद्रकर्ण बहादूर यांच्या हस्ते झाले 1917, म्हणजे 2017ला या गंजगोलाईला 100 वर्ष पूर्ण झाली. नंतर पुन्हा काय झालं, 1925ला लातूर झालं, लातूर तालुका झालं आणि लातूर तालुका झाल्यानंतर काही सुविधा इथं वाढायला लागल्या. त्या काळामध्ये रामय्या स्वामी नावाचा एक इंजिनियर या ठिकाणी नगरपालिकेत होता आणि नगरपालिकेत रामय्या स्वामी या इंजिनियरच्या अधिपत्याखाली साने नावाचा एक गुत्तेदार, ज्याला आपण म्हणू कॉन्ट्रॅक्टर, तो होता. त्याच्या कार्यकाळामध्ये गंजगोलाईसाठी एक विशेष बजेट देण्यात आलं आणि मग गंजगोलाईमध्ये पाणी पुरवठ्याची सुविधा, नळाच्या पाईपलाईन असतील, सिमेंटचे रस्ते असतील, त्या कार्यकाळामध्ये ते झाली. आणि पुढं चलून ही जागासुद्धा अपुरी वाटायला लागली, कारण दुसरीकडचे जे घाऊक व्यापारी आहेत ते व्यापारी फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यायला लागले. तत्पूर्वी एक मोठी घटना लातूरमध्ये झाली होती 1891 साली. लोकमान्य टिळकांनी हे कापूस उत्पादनाचं केंद्र असल्या कारणानं 1891 साली त्यांनी लातूर जिनिंग फॅक्टरीची स्थापना आपले भाचे काकासाहेब परांजपे उर्फ श्रीनिवास परांजपे त्यांच्या नेतृत्वाखाली इथं लातूर जिनिंग फॅक्टरीची, टिळकाची गिरणी आपण म्हणतो, टिळकनगर जे आहे त्या ठिकाणी, आज 7 मजली बँक जी आहे त्याच्यासमोर स्वास्तिक चेंबर जे आहे त्या ठिकाणी टिळकांची गिरणी होती. किंवा त्यावेळेसच त्यांनी केशवराज मंदिरामध्ये, हो बरोबर आहे, बरोबर. टिळक हे 2 वेळा इथं आले, 1891ला एकदा आले आणि 1901ला एकदा आले आणि मग त्या माध्यमातूनच आले. आणि मग इंग्रजांचंही लक्ष लातूरकडं आलं. ज्ञानकोशकार केतकरांचा दौरा या ठिकाणी, श्रीधर केतकरांचा दौरा या ठिकाणी झाला, तर त्यांनी त्यावेळेला सांगितलं की लातूर हे फार मोठं कापूस उत्पादनाचं आणि विक्रीचं केंद्र आहे
आणि लातूरची लोकसंख्या त्यावेळेला 25,000 अशी 1925ला त्यांनी त्यांच्या दौऱ्यामध्ये ज्यावेळेला तालुका झालं होतं त्यावेळेला लातूरची लोकसंख्या 25,000 अशी सांगितली जाते. आणि पुढं चलून इथल्या व्यापाऱ्यांना असं वाटलं की वास्तुरूपामध्ये या गंजगोलाईचं रूपांतर झालं पाहिजे. आणि मग पुन्हा त्यांनी निजामाकडं मागणी लावून धरली आणि मागणी लावून धरल्यानंतर पुन्हा त्यांनी निजामाने त्यांची मागणी मान्य केली आणि जर्मनी आणि इंग्लंडमध्ये प्रशिक्षित झालेला एक अभियंता ज्याला आपण फॉरेन रिटर्न इंजिनियर असं म्हणू, त्याचं नाव फैयाजुद्दीन असं होतं. त्या फैयाजुद्दीनला लातूरच्या गंजगोलाईचा आराखडा तयार करण्याचं काम दिलं आणि 1946 साली फैयाजुद्दीननी लातूरच्या गंजगोलाईचा कल्पक आणि सूर्याकार असा एक कल्पक अशा पद्धतीचा आराखडा तयार केला, ज्याची वास्तू आज आपण पाहतोय. तो आराखडा अशा पद्धतीचा तयार केला की तिथं गर्दी होऊ नये, अशी वास्तू किमान भारतात असू नये, या वास्तूच्या भोवती सगळी शहरातून येणारी रस्ते त्या ठिकाणी येतील अशा पद्धतीची रचना केली. 16 रस्ते असणारी एक बाजारपेठ सुसज्ज अशी गोलाकार बाजारपेठ त्यांनी एकमेव देशातली त्यांनी स्थापन केली आणि 16 रस्त्यांना स्पेशल लाईन, सराफ लाईन फक्त सोन्यांची दुकानं, कापड लाईन फक्त कापडांची दुकानं, भांडी लाईन फक्त भांड्याची दुकानं, त्याच्यानंतर भुसार लाईन फक्त भुसाराची दुकानं, अशा पद्धतीची स्पेशल लाईन रचना अशी 16 रस्ते असणारी, जिथं 16 रस्ते त्या ठिकाणी येऊन मिळतील, जिथं वरून जर पाहिलं तर एका सूर्याची किरणं अशी प्रकाशित झाल्यासारखी वाटतात, एक छत्रीच्या काड्याप्रमाणे ती रचना त्या ठिकाणी वास्तुकलेचा पूर्ण अभ्यास करून की कुठल्या दिशेला कुठलं बाजारपेठ चांगल्या पद्धतीनं चालेल. अगदी ते समृद्ध वेळेनं ते आणखी आता तर आहेच समजा, हो. पण त्या काळात तेवढी विचार करून ते बांधकाम करण्यात आलं होतं. असंही सांगितलं जातं की त्याचं जे तंत्रज्ञान वापरण्यात आलं ह्या गंजगोलाईचं बांधकाम जे आहे ते काही 1-2 वर्षात झालेलं नाही. 1946 ते 1960 असं टप्प्याटप्प्यामध्ये बांधकाम झाले. ती दुमजली आहे आणि दोन्ही बाजूनं आहे. जवळपास 104 दुकानं गंजगोलाईमध्ये आज तागायत, मला वाटतं 88 दुकानं गंजगोलाईमध्ये आहेत. आणि मग हे करण्यासाठी फ्रान्स आणि जपानचं मार्गदर्शनसुद्धा, तंत्रज्ञानाचं मार्गदर्शनसुद्धा फैयाजुद्दीननी घेतल्याचं समजतं. आणि ह्याची जी प्रतिकृती जी आहे ती दिल्लीच्या कॅनॉट प्लेसची प्रतिकृती लातूरची गंजगोलाई असं आपल्याला सांगण्यात येत होतं. म्हणजे दिल्लीला कॅनॉट प्लेस नावाचं एक ठिकाण आहे, त्याची प्रतिकृती म्हणजे आपली गंजगोलाई असं सांगण्यात येत होतं. परंतु परवाला आणखी एक गोष्ट घडली की डॉक्टर सूर्यनारायणजी रणसुभे यांच्याकडं काही दिल्लीचे संशोधक आले आणि त्यांनी गोलाईचा जर थोडासा अभ्यास केला आणि गोलाईचं ज्या वेळेला उद्घाटन 1917ला होतं आहे आणि गोलाईचा कालावधी एवढ्या वर्षापूर्वीचा आहे, तर दिल्लीच्या कॅनॉट प्लेसचा कालावधी त्यांनी पाहिला, त्याचं वयोमर्यादा पाहिली आणि गंजगोलाईची पाहिली, तर प्राथमिक अंदाजात त्यांनी असं सांगितलं की दिल्लीच्या कॅनॉट प्लेसची ही प्रतिकृती नसून लातूरच्या गंजगोलाईचीच प्रतिकृती ही दिल्लीचं कॅनॉट प्लेस आहे. अशा पद्धतीची सुद्धा त्यांच्याकडून एक प्रतिक्रिया या ठिकाणी आलेली आहे. हे नाव कसं पडलं गंज? गंज म्हणजे बाजारपेठ. जुन्याच्या आपण गंजत जायचं असं म्हणतो. बरोबर. गंजत म्हणजे बाजारपेठेत जायचं. आणि ही गोलाकार बांधलेली वास्तू म्हणून त्याला गंजगोलाई अशा पद्धतीचं त्याला नाव आहे. परवाला मी लोकसत्तेला एक लेख दिला होता, त्याच्यामध्ये त्याची उपपत्ती जी आहे की 2 पद्धतीने सांगितली की एक गंज अधिक गोलाई आणि दुसरं गंज गोल आणि आई मध्ये देवीचं मंदिर आहे, जगदंबेचं मंदिर आहे. याचंही जर समजा आपण जर विग्रह संधी जर केला तर गंजगोलाई अशा पद्धतीचं होतं. अशी गंजगोलाई देशस्तरावर आपल्याला इतरत्र कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही. सगळ्या जाती धर्माची लोक त्या ठिकाणी येतात आणि अत्यंत कमी वेळामध्ये सगळ्या प्रकारची खरेदी त्या ठिकाणी होऊ शकते. आणि त्याच्यासाठी स्थानिक प्रशासनही वेळोवेळी निधी देण्याचा प्रयत्न करते वगैरे वगैरे अशा पद्धतीचं. देवीचं मंदिर कधी आलं? देवीच्या मंदिराला साधारणतः आता गतवर्षी त्याचं स्वर्ण महोत्सवी वर्ष झालेलं आहे. 50 वर्ष पूर्ण झाले. 50 वर्षापूर्वी देवीचं मंदिर झालं. पूर्वी घुमट हा छोटा होता, परंतु 2013 साली या घुमटाचा आकार मोठा करण्यात आला. इथून पुढची रूपरेषा म्हणजे ज्याच्यामध्ये मी असं तुम्हाला विचारू इच्छितो की पुढलं पुस्तक कुठल्या बाबीवरती लिहायचं आपला मानस आहे? आता विशेष असा आहे की लातूर काल आणि आज हे लातूर विषयक लिहिलं माझं पहिलं पुस्तक आहे. त्याची 3री आवृत्ती आता प्रकाशित होणार आहे. लातूरकरांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे
आणि एका माझ्या पुणे जिल्हा नावाच्या पुस्तकाचं प्रकाशन डॉक्टर जयसिंगराव पवारांच्या हस्ते झालं होतं. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की तुम्ही लातूरच्या इतिहासाची एवढी जाणकार आणि एवढे अभ्यासक जर असाल तर लातूरचा तुम्ही खंडात्मक इतिहास लिहा. आता मला जनमानसातून अशा पद्धतीची मागणी होईल. पाठीमागं दुसरं पुस्तक मी सिद्धेश्वर दैवत, सिद्धेश्वरावर स्वतंत्र पुस्तक लिहिलं, तिथली शिल्पसृष्टी वगैरे वगैरे. पुन्हा झिंगणेश्वर स्वामी म्हणून इथल्या झिंगणापावर स्वतंत्र पुस्तक. आता मला व्यापाऱ्यांकडून गंजगोलातली अशी मागणी येते आहे की तुम्ही गंजगोलावर स्वतंत्र पुस्तक लिहा. आणि दुसरी गोष्ट मला सांगायची म्हणजे त्यावेळेला मला काही आर्थिक अडचणी होत्या. ज्यावेळेला मी पहिलं पुस्तक प्रकाशित केलं त्यावेळेला मग मी अगोदर लातूर जिल्ह्याचाच इतिहास मी लिहिलेला आहे मुळात. आणि त्यावेळेला विशेष सांगायचं म्हणजे 1952च्या नंतर लातूरचं असं स्वतंत्र पुस्तक कुठलंही नव्हतं. आणि एक गॅझेटियरसुद्धा लातूरचं हे आपल्या लातूर काल आणि आजच्या नंतर प्रकाशित झालेलं आहे. लातूरचं पहिलं पुस्तक लिहिण्याचं सौभाग्य मला लाभलेलं आहे. त्यामुळं त्यावेळेला लातूर जिल्ह्याचंच मी पुस्तक लिहिलं आहे. माझ्याकडे हस्तलिखित आजही तयार आहे. परंतु त्यावेळेला काही आर्थिक रक्कम आणि मी वि.स. खांडेकर नाही, मी वि.स. सौताडेकर आहे. त्यामुळं आपण अगोदर प्रकाशात यावं, नंतर आपण आपलं साहित्य प्रकाशात आणावं या दृष्टिकोनातून मी पहिला भाग म्हणून लातूर शहराचा इतिहास मी आणला होता. इथून पुढे भविष्यामध्ये लातूर जिल्ह्याचा इतिहास लिहिण्याचा माझा मानस आहे. आणि खूप पुस्तकं माझ्या हातावर आहेत. एकंदरीत आर्य समाजाचं पुस्तकसुद्धा स्वतंत्ररित्या लिहिण्याचा एक माझा मानस आहे. एक लेखक, इतिहास अभ्यासक म्हणून युवा पिढीमध्ये जर कोणी असं धाडस करत असेल लिहिण्यासाठी आणि ते प्रकाशित करण्याच्या संदर्भामध्ये त्यांना पुढे पण यायचं असेल तर जे नवलेखक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा? सर्वसाधारणपणे इतिहासाचा अभ्यास करत असताना, संशोधन करत असताना आणि ग्रंथालय धुंडाळली, अनेक स्थळांना मी भेटी दिल्या, मुलाखती घेतल्या. त्यावेळेला मला जो त्रास झाला की इतिहासाची जी साधनं असतात, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही पुराण वस्तू, अवशेष जे असतात, ते शिलालेख असतात, ताम्रपट असतात, ते शोधाशोध करण्याची, ते विखुरलेल्या अवस्थेमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात वस्तू आहेत. त्या संदर्भानं पुढच्या पिढीला त्याचा उपयोग व्हावा या दृष्टिकोनातून एक लातूरला स्वतंत्र पुरातत्व वस्तू संग्रहालय हवं या दृष्टिकोनातून माझे गेल्या 10 वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. मी पाठीमागं वर्तमानपत्रात मुलाखत दिलेली आहे, त्या अनुषंगाने मी सांगितलं होतं. इथल्या स्थानिक प्रशासनाला आणि इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनाही मी तशा पद्धतीची मागणी केलेली आहे. तर नव्या पिढीनं समोर येऊन इतिहासामध्ये रुची दाखवून ते पुरातत्व वस्तू संग्रहालय कशा पद्धतीने होईल लातूरमध्ये ह्याचा त्यांनी प्रयत्न करावा. आणि ज्या वेळेला ते प्रयत्न करतील त्यावेळेला इतिहासाची आवड निर्माण होईल. केवळ पुणे, मुंबई, कोल्हापूर वगैरे, औरंगाबाद अशाच शहरांना इतिहास नाही, तर आपल्याला फार मोठा प्रगल्भ इतिहास आहे. एकटा विवेक सौताडेकर हा इतिहास पूर्णतः लिहू शकणार नाही. लातूरला अनेक बाबी, अनेक शाखा आहेत. त्यामुळं अनेक शाखा घेऊन अनेक विद्यार्थी आता हे पुस्तक घेऊन अनेकांनी PhDसाठी हे पुस्तक रेफर केलेलं आहे, MPhilसाठी केलेलं आहे. दरवर्षी विद्यार्थी ह्याच्यावर प्रकल्प करतात. मी त्यांना सांगत असतो की तुम्ही एक वेगळा विषय घेऊन इथला व्यापार आपल्याला घेता येतो, इथली सांस्कृतिक चळवळ घेता येते ज्याचा आपल्याला उहापोह करता आला नाही, इथली नाट्य चळवळसुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहे, इथली सामाजिक चळवळ आहे. अशा खंडात्मक लिखाण या नव्या पिढीनं लातूरच्या संदर्भानं करावं. काही छोट्या छोट्या पुस्तिकेच्या माध्यमातून हा इतिहास जो आहे तो नव्या पिढींच्या समोर आणण्यासाठी आता नव्या पिढीनं जरा थोडंसं सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा लिखाणाच्या माध्यमातून त्यांनी समोर यावं. आजकालचं लिखाण हे कॉपी पेस्टवालं झालंय. एखाद्यानं लिहिलं असेल कुठंतरी आणि त्याच्या खाली मग स्वतःचं नाव टाकून कुठंतरी ते फॉरवर्ड करत राहणं हा कुठंतरी ट्रेंड आजकाल चालू आहे. निश्चित यामागचा संघर्ष, कारण खरा इतिहासकार असेल, लेखक असेल, या सगळ्या बाबी कुठंतरी मेहनतीनं की प्रत्येक गोष्टीला एक रेफरन्स असतो, प्रत्येक गोष्टीला एक इतिहास असतो, त्याचे एव्हिडन्सेस गोळा करत करत ते निश्चितप्रमाणे त्या पद्धतीने लिहिणंही आवश्यक आहे. बरोबर. शेवटच्या सेगमेंटकडे येतो सर. हो. एकूणच आपण इतक्या सुंदर पद्धतीनं लातूरचा हा इतिहास आमच्या सगळ्यांच्या समोर आपण मांडला. आदर्श मैत्री कट्ट्याच्या या उपक्रमाबद्दल आपलं मत. माझ्या आजपर्यंत वर्तमानपत्रातून काही मुलाखती छापल्या, परंतु अनेकांचं मत असं होतं की हा जो इतिहास तुमचा पुस्तक स्वरूपात आहे, अनेकांना तुम्ही पुस्तक लिहिले खरं, आजपर्यंत तुमच्या 3-4 हजार प्रती विकले असतील, लोकांपर्यंत गेले असतील, तरीही नव्या पिढीला लातूरचा इतिहास माहीत नाही. तर नवी पिढी ही सोशल मीडियाला ॲक्सेप्ट करणारी पिढी आहे, स्वीकारणारी पिढी आहे. तेव्हा तुम्ही या नव्या पिढीच्या समोर येण्यासाठी आजची जी माध्यमं आहेत, जसं की आपला जो मैत्री कट्टा, आदर्श मैत्री कट्टा जो आहे, या माध्यमातून आपल्याला नव्या पिढीच्या समोर येता येईल. हां.
अनेकांनी माझ्यासोबत विचारणा केली, 4-5 वर्षापासून चाललं, फेसबुकचं पेज तुम्ही तयार कराय वगैरे वगैरे, परंतु ते काही साध्य झालं नाही. परंतु आज आदर्श मैत्री कट्ट्याच्या माध्यमातून मला नव्या पिढीच्या समोर जाता आलं आणि हा सर्वस्वी इतिहास जो आहे तो लातूरकरांपर्यंत पोहोचवता आला. याचं सर्वस्वी श्रेय जर कुणाला द्यायचं असेल तर मी आदर्श मैत्री कट्ट्याला देईन. धन्यवाद. धन्यवाद सर. हे होते सौताडेकर सर. खरं तर सरांनी लातूरचा इत्सुनभूत इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला. लातूरला खूप मोठी जी ऐतिहासिक जी पार्श्वभूमी आहे ती खरं तर सरांच्या मुळे जाणून घेता आली. सरांनी बोलत असताना काही बाबीवरती सुद्धा आपला काही बाबींना अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. ती म्हणजे लातूरमधली सामाजिक चळवळ, लातूरमधली सांस्कृतिक चळवळ. खरं तर याही सुद्धा संशोधनाचा, अभ्यासाचा भाग असलेल्या बाबी आहेत. सरांनी सांगितलेली ही दुर्मिळ आणि अत्यंत महत्त्वाची, विश्वासू अशी माहिती, या माहितीबद्दल आणि सरांनी आदर्श मैत्री कट्ट्याच्या या सेगमेंटसाठी दिलेल्या वेळेबद्दल सर मी तुमचं मनस्फूर्त व्यक्त करतो. धन्यवाद. thank you